नाही पैसे पिछे राहू दे, मला पण नको तसला काम नाही आपला. पाहून दे. नाही बाबा रास खाते मी पोपट, माझा सासरा रोज आणते. नाही तेवढंच दे मी. बोल पटकन. हा देते ना 200. कापसल बघा गाईस, मस्त वेगळी आपण घेतला आता पोपट. तुम्ही जाम वेळेला बघितलं पोपटची रेसिपी आपल्या चॅनलवरती, पण आज असा अख्खा भेटला तुम्हाला दाखवायला, तर आपण घेऊन टाकतो. चला कटिंग करा मस्त रशाला आणि फ्राय. पण मच्छी चांगली लागते, सुरमईसारखी खायला. म्हणजे पप्पा तेच म्हणतो, पोपट जास्त आणतो. थोडीशी गोलसारखी पण लागते. कुठलं चॅनल तुमचं? चॅनल कुठलं? तर हे बघा चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलं मस्तपैकी. आणि जे तुम्हाला हॉटेलवाले बोलतात ना की आम्ही जेव्हा कुठली सुरमई तवा फ्राय करतो मसाल्यामध्ये, तर आमचा सिक्रेट मसाला आहे, तर हा असतो त्यांचा सिक्रेट मसाला. ठीक आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट असतेच. बघा कशी मस्त प्लेट भरली. आता मस्त तुम्हाला याची रेसिपी दाखवते. आणि वाटते 1 किलो आहे म्हणून फसवलं ना मला मावशीने, म्हणून मला त्यांचा स्वभाव आवडला म्हणून त्यांच्याकडनं घेतली तुम्हाला मी. तुम्ही चमच्याने किती पण लावा, माझ्या हातात लावून घेतला. गप लाव का तुला? खरी चव हाताने येते, म्हणून मी ह्यांना बोलले की तुम्ही तुमच्या हाताने जरा मिक्स करा. नमस्कार, कसे आहात? आय होप सगळे मजेत असणार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रियांशीच्या चॅनलवरती. जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ भेटेल आपल्या बघायला, हो की नाही? तर चला मंडळी, आज मी आलेली आहे पनवेल फिश मार्केटला. तुम्हाला तर माहिती आहे फिश मार्केट बोलले तर रियांशी काहीतरी हटकी रेसिपी दाखवणार आहे आम्हाला. तर तुम्हाला जर अशी हटकी रेसिपी बघायची असेल तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा. आपण चाललो तर फिश मार्केटला. जी कुठली फिश आपल्याला अवेलेबल भेटणार आहे ती आपण मस्तपैकी रेट करून घेणार आणि घरी जाऊन छान असं तुम्हाला मी दाखवणार. तर चला. किती किलोचा आहे हा मावशी? किती किलोचा? 1 किलोचा आहे हा पोपट. एकदम फ्रेश आहे आणि हा फ्रायला पण भारी लागतो, रशाला पण भारी लागतो. पोपट जर तुमची जर मोठी फॅमिली असेल तुम्ही हा 1 किलोचा घेऊ शकता. वजन आहे पण जाम. हा बघ काय करूया? तू बोल काय घ्यायचं. बोल तू. तू पोपटचं अजून काय? नेपाळी ते हलवे. हलवे कसे? 400 आणि ही करली आहे, हा पोपट आहे. बोला आज तुमच्या मनाने करूया काय, तुम्हाला काय बोलशील खायचं? पोपट खायचे, करली खायचे का हलवा खायचे? बोला. ये किसका पाउंड का पोपट बघते आपण आता. मस्त मावशीकडनं भारी. उसके पास ऐसा कैसे नहीं है? अंशु का उधर से लाई मैं. मावशी 10 लाया देते ना? तुमने लाया नाही मला सगळं माहिती ये आहे कोई मी. चीज इसमें है ही नहीं इधर नहीं अरे इसको चकना पूछेगा उसके पास से लेकर तू दे ना उसको, तेरे को क्या पड़ी है? पागल कहीं. तेवढंच हा? तुला म्हणजे पैसे राहू दे. नाही पैसे पिछे राहू दे, मला पण नको तसला काम नाही आपला. पाहून दे. नाही बाबा रास खाते मी पोपट, माझा सासरा रोज आणते. नाही तेवढंच दे मी. बोल पटकन. हा देते ना 200. कापसल बघा गाईस, मस्त वेगळी आपण घेतला आता पोपट. तुम्ही जाम वेळेला बघितलं पोपटची रेसिपी आपल्या चॅनलवरती, पण आज असा अख्खा भेटला तुम्हाला दाखवायला, तर आपण घेऊन टाकतो. चला कटिंग करा मस्त रशाला आणि फ्राय. पण मच्छी चांगली लागते, सुरमईसारखी खायला. म्हणजे पप्पा तेच म्हणतो, पोपट जास्त आणतो. थोडीशी गोलसारखी पण लागते. कुठलं चॅनल तुमचं? चॅनल कुठलं? रियांशी शेजार. तुझ्याकडे गिटारला पण असतं मावशी ना आता सध्या आणतो कसं चालू नावाचीच चालू आहे. माझा पण असतो गुरुवारी, पण मी आता खाते म्हणून. गुरुवार पडतो, महिने पडतो, त्याच्या मनावर आहे. बघा कशी मस्त प्लेट भरली. आता मस्त तुम्हाला याची रेसिपी दाखवते. आणि वाटते 1 किलो आहे म्हणून फसवलं ना मला मावशीने, म्हणून मला त्यांचा स्वभाव आवडला म्हणून त्यांच्याकडनं घेतली. आता मार्केटमध्ये आपण गेलो होतो, तुम्ही बघितलं मी एवढा मोठा पोपट मासा घेऊन आली होती. आणि तो तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे, आपण पोपट मासा तुम्हाला पूर्ण बघायचा होता. मला बोलले सगळेजण काय पोपट मच्छी, तर ती आम्हाला दाखव रियांशी काहीतरी. तर आज तुम्हाला तो पोपट मासा पूर्ण बघायला भेटला. किती मोठा होता तो. होता 1 ते 1.5 किलोचा होता ना विक्रांत? 1 ते 1.5 किलोपर्यंत तो होता पोपट मासा. आणि आमचे पप्पा नेहमी आणतात पोपट मासा. आणि पोपट मासा खरं सांगते ना, चवीला खूप छान लागतो आणि सॉफ्ट पण असतो, काटा पण त्यात कमी असतो. तुम्हाला दाखवते मी पोपट मासा आणला. आणि हे बघा, हा जो होता ना, हा 1 ते मतलब 1.25 किलो एवढा याचं पूर्ण म्हणजे पीस पडला. याचं वजन पण तेवढंच आहे आणि भरपूर झाला. म्हणजे तुमच्या घरात जर खाणारे असेल जास्त तर तुम्ही हा 1-1.5 किलोचा घेऊ शकता. किंवा अदरवाईज तुम्हाला जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही एक 100चा पीस पण त्यांच्याकडनं घेऊ शकता. ठीक आहे. तर हे बघा मी इथं घेतलं, तर मला जो भेटला तो गाबोळी भरलेला भेटलेला आहे. तुम्हाला दाखवते मी. पोपट मच्छीची गाबोळी बघा, म्हणजे त्यांची अंडी. तर हे पण लोक खातात मस्त, खूप छान लागते, हे पण टेस्टी लागतं. आणि सोबत तुम्ही तुकडी बघू शकता सुरमईसारखी. हे बघा विथ गाबोळी त्याच्यामध्ये. येस त्याला पण आहे. आणि हे मस्त एकदम फ्रेश येतं. आपण हिला स्वच्छ धुवून वगैरे ठेवली. तुम्हाला त्या घरी येता
ते पूर्ण पाणी ऑब्झर्व होऊन जातं उन्हामुळे, सो तेव्हा ते थोडे असे होते. पण हरकत नाही, पण ही खायला एक नंबर लागणार आहे. पण आपण 2 घेतल्यात रेसिपी, तुम्हाला दोन्ही पण दाखवते मी. पण तुम्हाला स्पेशलवाली आज दाखवते ही वाली फ्राय, तवा फ्राय. जसं की आपण सुरमई तवा फ्राय कसं करतो तसंच मी तुम्हाला पोपट तवा फ्राय दाखवते विथ मसाल्यामध्ये फक्त. तर ती कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगते, आणि ह्याची जी रेसिपी ती खूप हटके तुम्हाला दाखवते या माझ्याकडे. तर आता मी काय करते माहिती आहे का, आता मी करणार आहे पोपट तवा फ्राय ना. तर तो तवा फ्रायसाठी मी तुम्हाला दाखवते, तवा मसाला विथ फ्राय त्याला आपण बोलू शकतो. तर त्यासाठी आहे ना आपल्याला इथं कांद्याची पेस्ट लागणार आहे मच्छीला लावण्यासाठी. तर आपण ती पेस्ट करून घेतो पहिला. तर मी याच्यामध्ये ना 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत. आता याची आपण पेस्ट करून घेऊया. चलो गाईस, तर आता मी तुम्हाला दाखवते की मी हे पोपट तवा मसाला फ्राय कसा बनवायचा तुम्हाला सांगते मी. एकदम सिंपल आहे. तर सगळ्यात पहिला मी एक डिश घेतली आहे. मी डिश घ्या, बाउल घ्या किंवा काही पण घ्या. तर त्याच्यामध्ये मी टाकणार ही जी आपण पेस्ट बनवून घेतली कांद्याची ती आपण टाकून घेऊया. आणि खरं सांगते तुम्ही लावून बघा ही कांद्याची पेस्ट, तुम्हाला पुढे माहितीच पडेल कसं काय सर्व. तुम्हाला जशी कमी पाहिजे जास्त त्यानुसार तुम्ही घ्या. तर मी एवढी घेतली याच्यामध्ये कांद्याची पेस्ट. आता मी याच्यामध्ये ॲड करते ही माझ्याकडे हिरवी मिरचीची पेस्ट नेहमी असते, ती कधी पण घ्या, त्याच्याने खूप छान टेस्ट येते. म्हणून मी ही 1 चमचापेक्षा जरा हलकी घेते. हे बघा एवढी घेतली. ओके, आता मी याच्यामध्ये ॲड करते तो म्हणजे आपला स्पेशलवाला मसाला. आईस्क्रीम दिसते का तुला? त्यानंतरला हळद टाकते, त्यानंतरला मीठ टाकते. आता तुम्हाला माहिती पडेल मी काय तुम्हाला बोलली की हा मी मसाला तवा बनवते, राईट ना. ह्याच्यामध्ये आपल्याला रवा किंवा तांदळाचं पीठ वगैरे या गोष्टी ॲड करायच्या नाही आहेत. तर हे कसं बनवायचं तुम्हाला दाखवते. आता मी याच्यामध्ये ॲड करणार लिंबूचा रस. असं टाकायचं मस्त दाबून, भरपूर टाकायचं लिंबूचा रस. आता मी याच्यामध्ये पाणी ॲड नाही करत आहे. आता मी ह्याला मस्त असं मिक्स करते, खूप चांगलं असं पूर्ण मिक्स करून घेते. गरज लागली तर पाणी टाकायचं, नाही तर नाही टाकायचं. तर हे बघा चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलं मस्तपैकी. आणि जे तुम्हाला हॉटेलवाले बोलतात ना की आम्ही जेव्हा कुठली सुरमई तवा फ्राय करतो मसाल्यामध्ये, तर आमचा सिक्रेट मसाला आहे, तर हा असतो त्यांचा सिक्रेट मसाला. ठीक आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट असतेच. आणि तुम्ही पण जर कुठल्या रेस्टॉरंटला जेव्हा खाता तेव्हा तुम्हाला माहिती पडेल, जेव्हा तुम्ही ऑर्डर करा की सुरमई तवा मसाला, तेव्हा तुम्हाला त्यात माहिती पडून जाईल. त्यात नुसतं मसाला मीठ नाही पण हे पण असतं. ठीक आहे, आता आपण ह्याला हे सगळं लावून घेऊया. एक एक पीस घेऊया आपण लावायला. आता मी हा पीस घेतला आहे, तर ह्याला मी हे लावते. बघ किती फ्रेश आहे ना पीस. असं तुम्ही कशानेही लावू शकतो त्याला. नेल केले ना, नेल्स केले असतील ना, मी खरं सांगते माझ्या बहिणींनो, तुम्ही चमच्याने लावा, नाही तर सरळ काय करायचं घ्यायचं आणि नवऱ्याकडे देऊन टाकायचं लावायला. तू लाव बोलायचं, मी तुझी क्वीन आहे ना बोलायचं. हे काय हे असं करून मी पहिलं सगळ्या फिशला लावून घेते. मग मी तुम्हाला सांगते मी कशी फोडणी करते याची. इथे ना मी असं मस्त मॅरिनेट केलं चमच्याने. आणि काय झालं माहिती आहे का, तुम्हाला मी सांगते एक ट्रिक देते तुम्हाला मी. तुम्ही चमच्याने किती पण लावा, माझ्या हाताने लावून घेतलं गप. लाव का तुला? खरी चव हाताने येते. म्हणून मी ह्यांना बोलले की तुम्ही तुमच्या हाताने जरा मिक्स करा. जेवढं चमच्याने नीट एकदम मॅरिनेट होत नाही तेवढं हाताने चांगलं होतं. म्हणून तुम्ही पण हाताने प्रिफर करा. माझ्याकडे ते ग्लोव्ज नव्हते आता, म्हणून मी ह्यांना बोलले तुम्ही करा. लोकांनी आपलं भांडणं बघितलं, प्रेम बघते. आता हे मस्तपैकी मी लावलंय. शट अप. आता मस्त आपण हे टाकूया तेलामध्ये. पण त्याच्या आधी मी ह्याच्यात टाकणार आहे हा लसूण. ठीक आहे, तेल मी थोडंसं मीडियममध्ये केलं आहे. आता काय करते मी हे साईडला करते आणि आता मी एक एक पीस टाकून देते. हे बघा आवाज कसा आला आपला. आणि तुम्ही ह्याला साऊथ इंडियन स्टाईलची पण फिश फ्राय बोलू शकता, केरला स्टाईल पण. ओके, हां आता मी ना एकच जायचं आहे ना. नाही आता मी काय करते, मी मस्त असं टाकते. बघा किती छान वाटतं. आणि तुम्ही खरं सांगा सुगंध कसा आला, कसा आला सुगंध? काय माहिती छान आला. जसा तारीफ केलं तर ना बनवणार नाही, कारण की ह्याला कांद्याची पेस्ट आहे ना म्हणून. खरं सांगते तुम्ही ट्राय करा ही. तुम्ही बोलत होता रियाने काहीतरी चांगलं सांगितलं आम्हाला आज, मस्त सांगितलं. घरातले खरंच टेस्टी होईल, त्यांना फिश खूप छान लागेल. आणि आपण ते सगळं याच्यात टाकून देऊया. आणि मेन म्हणजे आपल्याला गाबोळीसुद्धा फ्राय करायची आहे. तुम्हाला सांगते मी, पोपटची गाबोळीसुद्धा आहे आपल्याकडे, ती पण आपण फ्राय करू. आणि सोबत मी रस्सा तर बनवतेच नॉर्मली, पण ही फिश फ्राय तुम्ही नक्की ट्राय करा, कारण मला असं वाटतं तुम्हाला आवडेल. आणि कोणतरी विचारतो की मसाला कसा बनवायचा. ओके, तर मसाला कसा बनवायचा, तर मसाला माझ्या घरी माझ्या मम्मीला पूर्ण डिटेल याची माहिती आहे. जर ती गेली मसाला बनवायला ह्या टायमाला, तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ पूर्ण काढेलच ब्लॉग.
नाही तर मग मी गेली तर मी पण तुम्हाला दाखवून देणार आहे, ठीक आहे. म्हणजे कमिंग सून आपण लवकरच मसाला करणार आहे. हा सीझनच आहे मसाला करायचा. तर तुम्हाला मी मसाला दाखवेन आपल्या चॅनलवरती जेव्हा मी बनवायला जाईन तेव्हा. ओके. तर आता मी याच्यामध्ये हा एक पीस टाकते आणि हे मस्त होऊन द्यायचं छान असं. आता साईडला मी गाभोळीला सुद्धा लावून घेते. हे काही गाभोळी आहे मच्छीची. मी लावतो ती. लावा. थँक्यू. पूर्ण छान लावा त्याला. ही फुटते तव्यामध्ये पण. आता मी तुम्हाला दाखवते एकदम फ्रेश आणि ताजा ताजा असा पोपटचा रस्सा. तो पण कसा बनवायचा एकदम सिंपल आणि कमी साहित्यामध्ये. चला या सांगते. सगळ्यात पहिलं मच्छी मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा छान अशी. याच्यामध्ये हे पण पीस मी ठेवलेत आणि डोक्याचं सुद्धा पीस ठेवलेलं आहे याच्यामध्ये. खूप टेस्टी लागतो. तर आता मी याच्यामध्ये ना ही हिरवी जी पेस्ट आहे आपल्याकडं ती आपण यात टाकून देतो तिखटच्या हिशोबाने. बघा स्वच्छ तडका मारते मी. ओके. त्याच्यानंतरला मी काय करणार आहे कांदा वगैरे कट नाही करणार आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे जी पेस्ट अवेलेबल आहे ना तीच टाकणार आहे कांद्याची. पकडलं पण असेल ना. हां. नंतर मग त्याचे पाणी टाकून द्यायचं तेवढं निघालं नाही तर. वेस्ट नाही करायचं समजलं ना. संसार करायचा तुला माझा. लाडात येऊ नको मी काय वेस्ट करत पण नाही. त्यांना माहिती आहे सर्वांना. आपण बोलतो मस्त. नक्कीच करत नाही. आता मी याच्यात पण नंतर पाणी ॲड करेन आणि ते धुवून टाकून घेईन. आता मी मिक्स करायचं. म्हणजे आज आपण याच्यामध्ये ना कांदा यूज केला बट कांद्याची पेस्ट टाकून केला. ठीक आहे. आता मी काय करते याच्यामध्ये आहे ना आपण चिंचसुद्धा टाकून द्यायची याच्यातच. म्हणजे ती मस्त अशी चव पण छान लागते आणि यात ती मस्त मिळते. हां. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आपली हळद टाकायची. नंतर मसाला स्पेशल मसाला मी तुम्हाला दाखवेन नक्की खरंच दाखवेन. मला पण आवडेल तुम्हाला दाखवायला मसाला कारण तुम्ही एवढ्या रेसिपी बघता आपल्या. तुम्हाला प्रश्न पडत असेल की मसाला कसा बनवतात कुठून आता एवढी चौकशी लागते कुठं जाऊन तुम्ही करता मसाला त्याचा कलर कसा येतो काय अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना. सगळे प्रश्न तेव्हाच दूर करेन मी तुमच्या मसाल्यासाठी. तुम्ही हा ब्लॉग येणार आहे लवकर चिपना. तर आता हे मिक्स करते. हे बघा कलर बघा फक्त आता इथेच पडले बघा 1 2 आणि 3 स्टेपमध्ये कलर बघा तुम्ही आमच्या मसाल्याचा कसा आहे. बंद नाही एकदम. तर आता याच्यामध्ये टाकणार आहे आपण हा काय वाटतं खोबऱ्याचं वाटण. मला काय वाटतं ते टाकायचे कारण की कसं जास्त आहे ना मच्छीवर असं जास्त बनेल त्यासाठी. आता काय करणार आहे मी याच्यात पाणी ॲड करते कारण की तो थोडासा कडक आहे ना वाटण त्यासाठी. पाणी पण मी साईडलाच लावून ठेवलं इथं मस्त. आता ॲड करते. चिंच टाकलं मी याच्यामध्ये सो तर टेन्शन नाही आहे आंबटपणाचं. आणि ते मिक्स करते. सर्दी झाली का. केस असे उघडायचे नसतं असे लोक बोलतात तो उघडत चांगलं काय नाही वाटत. ठीक आहे. तर तुझे केस गळत नाही ना म्हणून. आता याच्यामध्ये मी ही फिश टाकते. हा मिक्स करूया मस्त. आणि जेवढी गरज आहे ना तेवढं आपण याच्यामध्ये काय टाकणार आहे मम्म पाणी टाकणार आहे आपण. तर मी थोडं कमीच टाकते पण टाकते पाणी. तर आता मी हे घेते डिशने टाकते 2 ते 3 डिश. बघा किती छान दिसतोय रस्सा आपला मस्त ना. आणि जास्त तिखट पण नाही केलं मी कमी तिखट बनवले. चला आता मला जायचं आहे बाहेर. तर तू ब्लॉग आता इथेच एंड कर. सर सांगा द्यायला बरं किती टाइम लागेल. ह्याला म्हणायला फक्त तुम्ही 10 मिनिटं. ती प्रोसेस झाली ना आता. हो फक्त शिजल्यावरती ओके झाले ना. शिजल्यावरती आपण आणि याला ह्याला एक साईड आपल्याला पलटायची यायची. मग ते झालं ना. हां मग ते झालं. आता याच्यात मी मीठ टाकून घेते. मग तुम्ही बोला रियांशी मीठ नाही टाकलं तू. ठीक आहे. आता मीठ टाकते. आणि आपली रेसिपी रेडी ना. येस. रस्सा उकळायला ठेवून देते. बघा ओके. आता रस्सा होत राहील तोपर्यंत तुम्ही वेट करा. तर तुला जायचे ओके. काय बोलवलं का मला. आपल्याला दाखवायला नको का कसं बनवलं ते मी. गाईस बघा आपला रस्सा रेडी झालेला आहे मस्त असं बॉईल झालं आहे उकळलं आहे. आणि किती सुंदर दिसतोय ना रस्सा बघा. त्यानंतर तुम्हाला मी दाखवते की तुम्हाला मी बोलली होती ना की आपण हे तवा मसाला कशी बनवतात म्हणून. तर ही तवा मसाला अशीच बनते. ही कडक होत नाही क्रिस्पी होत नाही. याच्यामध्ये असं हे मॉइश्चर राहतं. हा मसाला राहतो असा आहे. असू दे असू दे. माझे कपडे धुवायची नाही ना ती. माझी घालायची कपडे सांगा ना तिला. असू दे. तर काही बघा ही क्रिस्पी पण होत नाही कडक पण होत नाही आणि काही नाही. ही अशीच होते पूर्ण. पण ही भाकरीसोबत खूप छान लागते म्हणून आपण ह्याला नाव दिलेलं आहे हा मसाला तवा मच्छी फ्राय. तर त्याच्यावरती मी टाकते कोथिंबीर आणि ह्याला इथंच मी ॲड करते. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला एक छानशी कमेंट करा की रेसिपी खूप छान झाली. ही अशीच असणार आहे. आता मी गॅस बंद करते. बाय.